नमस्कार मंडळी, मी आकाश दडस सध्या आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील तोंडले या गावामध्ये आणि आपण बघू शकता इथं चक्क मेंढ्यांना चाऱ्याची अडचण असल्यामुळे ही मुरघास आहेत. बघू शकता ही मुरघास असे उन्हाळ्यामध्ये भरले होते आणि आता ही मेंढ्यांना चारा सुरू केलेला आहे. इथले जे जाधव म्हणून मेंढपाळ आहेत त्यांनी हा नवीन प्रयोग केलेला आहे. तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा हीच विनंती. किती मेंढर आहेत काय पाहुणं? 35. बर, आता पाऊस पडला नाही आणि तुम्ही ह्याला चक्क मक्याचं बोत खायला घातलेत, कसं काय? ती एकात घेऊन घालतो आम्ही. एकात घेऊन का? हा. बाकी काय ओला चारा नाही का इतर दुसरा काय? ओला चारा आताशी पावसाने झालाय. म्हणजे फक्त आता खालचा चारा? हा. खालचा चारा. हो. बर, किती वर्षापासून तुम्ही मेंढपाळ व्यवसाय करता? काय म्हणजे आजोबा पंजोबा काय? आमचे ते हा, दुसरी तिसरी पिढी आहे? हो. बर, तुमचं नाव काय म्हणला? संजय बाळू जाधव. जाधव. बर, ही जी ही आहेत म्हणजे बोहत आहेत, ती हा. किती बोहत तुम्ही उन्हाळ्यात विकत घेतलं होतं काय साधारणतः? विशाख भातो घेतलं होतं. विशाख बोहत हो. म्हणजे एक 20 जवळ 30,000चं मटेरियल तुम्ही त्या काळात विकत घेतलं? हो. 30-35,000. हो. बर, आता ही जी मेंढर आहे ती बकरा कुठून आपण खरेदी केलाय काय? हे बकरा बर, आठवाडीसन आणलाय. आटपाडीस. हा. बर, आणि मेंढराला अजून काय खायला वगैरे काय कसं काय राहतं तुमचं नियोजन? काय नाही, आम्ही एकात पाणी घेऊन पाचतो. विकत घेऊन? हो. मग विकत म्हणजे कसं टँकर वगैरे नाही? टँकरनं. टँकरने? हो. का पाणी नसल्यावर लय अडचण आहे की हो. तर पण तुमची मेंढर तिकडं कराड, रहमतपूर किंवा सातारा तिकडं नाही का? नाही इथंच. बर, मुलं वगैरे किती आहेत काय तुम्हाला? 2 मुलं आहेत. मग एक. शाळेत असतील ना? एका मुलीत झाले लगेच, बर मुलग्याचं नाही अजून झाले. बर, मग ही जी व्यवसाय करता मेंढर ती परवडतो का तसं काय? होय. बर, परवडते. वर्षाला 1-2-4 लाखाची होती का उलाढ? एकटे नाही, लाख बऱ्याच होती. लाखभराची. हो. आता कोकरी कमी दिसते ती तुमच्याकडे? कोकरी काय झालं? आम्ही जागेवर विकतो. जागेवर का? हो. म्हणजे बाजारात विकता काय इथं येऊन? इथं येऊन हा, व्यापारी नेत होतं. व्यापार नेतात. हा. बर, किती आता माग किस्ती कोकरी इकरी म्हणजे आता काय उन्हाळ्यामुळे कमी केली का? विषय कोकरी विकली की. विशेष कोकरी. हो. आता ह्या मेंढ्या कुठल्या जातीच्या आहेत काय, तर माहिती द्याल का कसं काय? म्हणजे ह्या तुम्ही खरेदी केलेल्या आहेत त्या का मेंढराची मेंढर केली? आम्ही वय हा. मेंढर अधिकार 10 घेतली होती, बर, त्याची वाढवली होती आम्ही. 10ची 20, 10. हो. बर बर. आणि ही बोताचं कसं काय नियोजन, हे कुठनं बघून आला काय? बोताचं म्हणजे हा. आम्ही स्वतः जाता गुराला चारा घालायच होती का नाही, हा. ते आम्ही स्वतःच केलंय. स्वतःच चालू केलं? हो. बर, म्हणजे फायद्याच आहे. एक आता मका घ्यायची हा. आणि भोत भरून आपलं ठेवायचं आणि घालायचं मेंढराला उन्हाळ्याभर. अशा पद्धतीनं हा मुरघास आहे आणि मेंढ्या अगदी आवडीनं खात असतात आणि त्यांना बऱ्यापैकी मेंढ्यांना म्हणजे शरीरासाठी फायद्याचं आहे, कारण या भागामध्ये पाऊस कमी असतो, चाऱ्याची टंचाई आहे. बघू शकता असं इकडं डोंगर वगैरे आहेत, इकडं सतोष आहे आणि इकडं बघू शकता ही तोंडल्यातली पोरं इथं माळावर अशी क्रिकेट खेळतात इकडं, कारण पोरांना रोजगार नसल्यामुळं ही अशी मुलं खेळत आहेत. मित्रांनो, आपल्या महासंवाद मराठी या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. त्यासोबत अशा अनेक नवीन व्हिडिओ आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद.